मैंने भी वो वीडियो देखा। वहाँ पे जो शौचालय दिखाया है वो ग्राउंड फ्लोर पे बच्चों के लिए जो टॉयलेट रहता है वो टॉयलेट है, वो ओपन ही रहता है, बच्चों के लिए ऐसे बंद नहीं रहता है। और ये जो सब टॉयलेट है महानगर पालिका के लिए एमएमआरडी ने ये बनाए हैं। 2009 में ये टॉयलेट बना के रेडी है और तब से वापर रहे और वहाँ का अच्छा यूज हो रहा है। जो बच्चों के लिए वैसे रहता है, ओपन में रहता है बच्चों के लिए नीचे। और वहाँ की साफ सफाई रोज की रोज की जाती है। बाकी ग्राउंड फ्लोर, फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर तक टॉयलेट सब बनाए जगह की कमी से, और वो वापर रहे। बघा मीरा भाईंदरमध्ये वारंवार आजूबाचं एक सत्र चालू आहे, लक्षात घ्या। ब्रिजच्या माध्यमातून तुम्ही बघत असाल मीरा भाईंदर जगभरामध्ये प्रसिद्ध झालेत आणि आता नवीन तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघत असाल या ठिकाणी शौचालयाचं काम झालेलं आहे। शौचालयाच्या कुठल्या पद्धतीने काम झालेलं तुमच्या ज्वलंत तुमच्या या चित्राच्या समोर दिसतं। मला हे बोलायचं आहे की मीरा भाईंदर महानगरपालिकेचे जे इंजिनियर आहे, आर्किटेक्ट जे असतील त्यांना लाज पण वाटत नाही का कुठल्या पद्धतीचं काम करता तुम्ही, कुठल्या निधीचं काम करताय, म्हणजे नागरिकांच्या पैशाची विल्हेवाट कशी लावायची ना, उद्ध्वस्त कसं करायचं हे ज्वलंत उदाहरण या ठिकाणी। मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी आज आयुक्त साहेब IAS ऑफिसर आहेत, त्यांच्या हातेखाली जे कर्मचारी आहेत ना, अधिकारी आहेत ना, कसे माजलेले आहेत आणि कसं त्यांचं दुर्लक्ष होतं ते बघा। या ठिकाणी त्या ठिकाणी शौचालय बनवले असतं, त्याला कुठे बॅरिगेट नाही आहे। समोरच्या बाजूला महिलांचं हे टॉयलेट आहे, त्याच्या बाजूला पुरुषांचं टॉयलेट आहे। त्या ठिकाणी मुलं मुली समजा जे त्या ठिकाणी याच्यासाठी येत असतील, लॅट्रिन करण्यासाठी येत असतील तर चित्र काय जातं समोर, तर तुम्ही काय कुठल्या देशाला, कुठल्या आपल्या देशाला कुठे नेऊन पोहोचवताय? हा नववा अजूबा असं मला तरी वाटतंय। म्हणजे ह्या अधिकाऱ्यांना आता मला वाटतं थोबाड तोडण्याची वेळ आली, लक्षात घ्या। त्यामुळे या मीरा भाईंदरमध्ये अधिकारी असे IAS ऑफिसरांचं लक्ष नाही आहे, ह्याच्यावरनं सिद्ध होतं आहे। तुम्ही ब्रिजच्या नावाने बघा, ब्रिजच्या नावाने आज पाप कुणावर, आमदार आणि खासदारांवर पाप येत आहे, लक्षात घ्या। अधिकाऱ्यांच्या चुका आहेत, MMRDचे चुका आहेत, लक्षात घ्या। हे अधिकारी माजलेले त्याचे दुर्लक्ष होत्यामुळे हा देशाचा आपल्या नागरिकांचा पैसा उद्ध्वस्त होत आहे। हे ज्वलंत त्या ठिकाणी पाण्याची सोय नाही आहे, कळलं का, त्या ठिकाणी कुठली साफसफाई नाही आहे, काय नाही। तर मला वाटतं या कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे। फक्त बांधकाम करायचं आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करायचा आणि फक्त बांधकाम करायचं आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, कॉन्ट्रॅक्टरकडनं भ्रष्टाचार करायचा, हे एक कलमी कार्यक्रम चालू आहे। ओ लहान मुलांसाठी मध्ये त्याला बॅरिकेड तर लावा, सेफ्टी का जे पार्टिशन तर पाहिजे की नाही। ओ महिला पुरुष त्या ठिकाणी येतात, त्या ठिकाणी मुली शौचालयासाठी येतात, मुलं येतात, तर काहीतरी लाज शरम काहीतरी आहे की नाही ना अधिकारी लोकांना, त्यांच्यासाठी तर करा। आणि जागा उपलब्ध आहे, जागा उपलब्ध नसली तर गोष्ट वेगळी आहे, लक्षात घ्या। एका बाजूने देश कुठेतरी तरक्की करतोय, मीरा भाईंदर तरक्की करतोय शौचालयामध्ये आणि स्वच्छतेमध्ये आपल्याला पहिला नंबर मिळाला, दुसऱ्या बाजूने अशी विटंबना, हे खपून घेतलं जाणार नाही। याच्यावर आक्षेप घेतो मी। स्थानिक नगरसेवक मदन सिंग आहेत, ह्यांना पण सांगितले की त्यात आक्षेप घ्या आणि रायटिंगमध्ये लेटर द्या, ह्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। आणि अन्यथा हे शौचालय आम्ही चालू करायला देणार नाही। जिथे अजून केले असतील ना ते पण बंद पाडू, तुमच्या माध्यमातून सांगतो। शौचालय जो है 15 से 20 साल पहले बना हुआ है, शायद केंद्र सरकार की कोई निधि थी, उस निधि के अंतर्गत उस समय पूरे मीरा भाईंदर में ऐसे 25 से 30 शौचालय बने हुए थे। और जो फोटो वायरल हो रहा है वो शौचालय छोटे बच्चों के लिए, 1.5, 2, 3 साल के बच्चे, जब ये शौचालय बना उस समय झोपड़पट्टी के बच्चे रोड पे ही जाके शौच करते थे, तो उनको शौचालय में लाने के लिए इस प्रकार की व्यवस्था हुई कि बंद शौचालयों में बच्चे डरते थे, उनके लिए खुला शौचालय बनाया गया था कि बच्चे डरे नहीं और आकर के माँ के साथ आके बैठ के उसमें शौच करें। लेकिन आज लोगों की मानसिकता बदली है, लोग चाह रहे हैं कि इसको बंद होना चाहिए। तो मेरी भी ऐसा सोच है कि उसको बंद होना, कहीं ना कहीं पार्टीशन डाल के कुछ बंद करना चाहिए। तो नगर पालिका के अधिकारियों को भी मैं पत्र लिखने वाला हूं और उनसे भी कह रहा हूं कि जहां जहां ऐसे शौचालय हैं, मांग के हिसाब से, आवश्यकता के हिसाब से आविष्कार होता है, तो आज लोगों की मांग है कि इसको बंद किया जाए, तो मेरा भी कहना है कि इसको बंद करना चाहिए। नगर पालिका के अधिकारी इस खबर का दखल ले करके इसको थोड़ा हाफ पार्टीशन डाल करके थोड़ा सा बंदिश करें, यह मेरी विनती है। महिलाओं के लिए अलग है, क्योंकि बच्चे उस समय बंद दरवाजे के शौचालय में जाते नहीं थे, इसके लिए उनको खुला रखा हुआ था और आज तक यही चल रहा था। लेकिन जब लोगों की मांग है कि बंद किया जाए, तो मुझे भी लगता है नगर पालिका के अधिकारियों को कुछ न कुछ प्रोविजन करके इसको हाफ पार्टीशन डाल के बंद करना चाहिए।